नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलवर. तर पहा, जिल्हा न्यायालय भरती 2023 ची अंतिम उत्तर तालिका अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. शिपाई, लिपिक अशा पदांसाठी जी जाहिरात आली होती त्याची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध केली होती, पण अजून अंतिम उत्तर तालिका जी आहे ती उमेदवारांना मिळालेली नाही. तर काही उमेदवार अशी चर्चा करताय की आचारसंहितेमुळे फायनल रिस्पॉन्स शीट ही लेट होत आहे. फायनल रिस्पॉन्स शीट आतापर्यंत लागायला पाहिजे होती, पण आचारसंहिता लागलेली असल्या कारणाने फायनल रिस्पॉन्स शीटला उशीर होत आहे. म्हणजे याचा अर्थ पहा मित्रांनो, आचारसंहितेचा फायनल रिस्पॉन्स शीटवर खरंच काही परिणाम होतो का, या संदर्भातच आपण माहिती पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे आचारसंहितेचे काही नियम आहेत, काय करावे किंवा काय करू नये याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. 9व्या क्रमांकाचा जो पॉइंट्स आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनाने सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाही. आयोग म्हणजे कोणता? निवडणूक आयोग, जो की आपली निवडणूक कंडक्ट करत आहे तो. तर इथे काय सांगितलं त्यांनी, की निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय म्हणजे त्यांच्या परमिशन शिवाय कोणत्याही नियुक्त्या व पदोन्नत्या करण्यात येणार नाही. इथे तुमच्या रिस्पॉन्स शीटचा, निकालाचा किंवा तुमच्या उत्तर तालिकेचा कसाही उल्लेख नाहीये. इथं फक्त 2च गोष्टींचा उल्लेख आहे. तो म्हणजे तुमची नियुक्ती आणि दुसरं म्हणजे तुमची पदोन्नती. तर पहा मित्रांनो, इथे तुमच्या आन्सर शीट संदर्भात कोणताही नियम आपल्याला या जो आहे तो निवडणूक आयोगाचे त्यांनी जे सांगितलेलं आहे आचारसंहितेमध्ये काय करावे, काय करू नये, यामध्ये त्याचा उल्लेख तरी दिसत नाही. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे तुम्ही पाहू शकता, हे आहे सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं म्हणजे सोलापूर महानगरपालिका जी आहे तिचं रिवाइज्ड आन्सर की जी आहे ती लावण्यात आलेली आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वीच रिवाइज्ड आन्सर की लागलेली आहे, आचारसंहिता लागलेली असून सुद्धा. मग यावरून आपल्याला काय दिसते, की आपली जी उत्तर तालिका आहे फायनलवाली ती आचारसंहितेमुळे उगीच लेट होत नाहीये. आचारसंहितेचा आणि तुमच्या आन्सर शीटचा कोणताही संबंध नाहीये. या 2 कारणांवरून आपल्याला दिसते. एक म्हणजे नियमात सुद्धा तसं काही लिहिलेलं नाहीये आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची रिवाइज्ड आन्सर की लागलेली आहे. तर पहा मित्रांनो, काय झालं होतं, अगोदर तुमचा तलाठीचा पेपर असो, त्यानंतर फॉरेस्ट गार्डचा पेपर असो, आणखी नगर परिषद असो, तर या परीक्षांमध्ये ह्या सर्व TCSने कंडक्ट केलेल्या परीक्षा आहेत. तर इथेही TCSने काय केलेलं आहे, 15 ते 20 दिवस घेतलेले आहेत. फॉरेस्ट गार्डसाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी घेतला होता आणि नगर परिषदचा तर विचारूच नका तुम्ही. इतक्या रिवाइज आन्सर की लागलेल्या आहेत, की 1-1, दीड-दीड महिन्याच्या कालावधीनंतर त्या लागलेल्या आहेत. म्हणून पहा, आन्सर की ही तुमची कधीही लागू शकते. ते डिपेंड आहे, की तुम्ही घेतलेल्या ऑब्जेक्शनची संख्या किती आहे. आपल्याला माहिती आहे, की बरेच प्रश्न न्यायालयाच्या उत्तरपत्रिका जी होती त्याची फर्स्ट रिस्पॉन्स शीट त्यामध्ये चुकीचे होते आणि पर्यायी सुद्धा. तर त्यावर आपण ऑब्जेक्शन घेतलेले आहे. त्या सर्व ऑब्जेक्शनची पडताळणी होऊनच तुमची जी आहे ती फायनल रिस्पॉन्स शीट लागणार आहे. त्यामुळे तुमचे गेलेले ऑब्जेक्शन किती आहे त्यावर त्याचा कालावधी डिपेंड राहील. तर पहा मित्रांनो, या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपण सेपरेट ग्रुप बनवलेले आहेत. एक शिपाईसाठी सुद्धा आणि लिपिकसाठी सुद्धा, दोन्हीला तुम्ही जॉइन होऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवरून. टेलिग्रामचे ते ग्रुप्स आहेत. आणि पहा मित्रांनो, आज आपण एका फ्री प्लॅटफॉर्मबद्दल माहिती पाहणार आहोत, जिथून तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता, तेही घरबसल्या. तर त्याचं नाव आहे नेक्स्ट लेव्हल. नेक्स्ट लेव्हल असं ॲप आहे, की जिथे 3000 पेक्षा जास्त जॉब पोस्टेड आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तिथून साइन अप करून तुमचं प्रोफाईल तयार करायचं आहे. म्हणजे तुम्ही हव्या त्या पोस्टसाठी इथून अप्लाय करू शकता. जसे की पहा, पुणे लोकेशनसाठी सध्या कीन एच HR सोल्युशन ऑपरेशन मॅनेजर रोलसाठी हायर करत आहे. ज्याची सॅलरी आपण पाहिली तर 10 लाखांपर्यंतची सॅलरी इथे आपल्याला मिळतंय. आणि लोकेशन जर पाहिलं तर ते आपल्या महाराष्ट्रातच आहे आणि तेही पुण्यात. या पोस्टसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता किंवा कीनेज HR सोल्युशन जे आहे ते इतर पोस्टसाठी सुद्धा हायर करत आहे, ज्यामध्ये मार्केटिंग इंटर्न, पर्चेस मॅनेजर, एरिया सेल्स मॅनेजर अशा आपल्याला विविध पोस्ट दिसतात. डेली 2000 पेक्षा जास्त लोक कोणत्या ना कोणत्या कंपनीमध्ये नेक्स्ट लेव्हल ॲपवरून अप्लाय करताना दिसतात. कंपनीचा जर विचार केला तर क्रेड, टॅझॅपी, कलफिल्ड अशा विविध कंपन्या आहेत आणि सॅलरी 45 लाखांपर्यंतचं सॅलरी पॅकेज तुम्ही मिळवू शकता. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी, की जर एखाद्या रोलसाठी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इंटरव्ह्यू दिला तर तुमचे 10 पटीने चान्सेस वाढतात. कारण की नेक्स्ट लेव्हल ॲप हे AI पॉवर्ड आहे आणि नेक्स्ट लेव्हल ॲपवर तुम्ही रिक्रुटरसोबत बी डायरेक्ट चॅट करू शकता. त्यांच्याशी या ठिकाणी संवाद जो आहे तो चॅटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. तर पहा मित्रांनो, नेक्स्ट लेव्हल ॲप डाउनलोड करा आणि आजच तुमच्या ड्रीम जॉबसाठी अप्लाय करा. आणि पहा मित्रांनो, रिक्त जागेचा जर आपण तपशील पाहिला जिल्हा न्यायालयामधील, तर अहमदनगर येथे आपल्याला 55 लघुलेखकच्या जागा दिसत आहेत. त्यानंतर कनिष्ठ लिपिकच्या 141 आणि शिपाईच्या 64. त्यानंतर अकोला जर पाहिलं तर आपल्याला 18 लघुलेखक, त्यानंतर कनिष्ठ लिपिक 48 आणि शिपाई किंवा हमाल 35. अमरावतीचं जर झालं तर 25, 128, 42 अशा आपल्याला जागा दिसत आहेत लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदासाठी. तर पहा, ह्या एकूण जागा आहेत. अशा एकूण खाली सुद्धा जागा दिलेल्या आहेत.
आणि पहा मित्रांनो, अजून जर तुम्ही नेक्स्ट लेवल ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर आताच डाउनलोड करा आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तिथून साइन अप करून तुमचं प्रोफाईल तयार करायचं आहे. म्हणजे तुम्ही हव्या त्या पोस्टसाठी इथून अप्लाय करू शकता.